प्रेक्षकांनो वचन दिले तू मला. आजच्या 9 मार्चच्या भागामध्ये जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. ऊर्जाने केस मागे घ्यावी म्हणूनच हा आमदार त्याच्या पंटर लोकांना चाळीत घुसवतो. तिथल्या सगळ्या लाईटी पाण्याची सोयीसुविधा बंद करतो. तिथल्या मुलींवरती मुद्दामच हल्ले करतो ऊर्जाचं नाव सांगून. अख्खी चाळ आता ऊर्जाच्या विरोधात उभी राहिलेली असते आणि ऊर्जा एकटी पडते. खरं तर आमदार तिला एकटं पाडण्याचा डावात असतो. ते गुंड साले ऊर्जाला एकटं गाठतात आणि आता असा मोठा तमाशा उभा करतात की अख्खं वातावरण पेटवून टाकलेलं असतं त्यांनी. ते ऊर्जाचे सगळ्या वस्तू ज्या आहेत घरातल्या बाहेर फेकून द्यायला लागतात आणि ऊर्जाला चाळीच्या बाहेर काढणारच. इतक्यातच धमाकेदार एंट्री होते आपल्या हिरोची, शौर्यची. आता तो ऊर्जाला नक्की कसा वाचवतोय आणि आमदाराचा प्लॅनचा चिंधाड्या करतोय पाहूयात. भाग बघा शेवटपर्यंत. विक्रांतचं अटक वॉरंट कॅन्सल झाल्याचं धक्कादायक बातमी हुळबुट्टेला मिळते आणि मग काय, ऊर्जाचं पूर्ण अवसानच कळून पडतं. पण हुळबुट्टे मोठ्या आत्मविश्वासाने ऊर्जाला सांगतो की मॅडम, अहो त्या विक्रांत शिर्केला तुम्ही कोर्टात केस उभी करायच्या आतच मी अटक करतो की नाही ते बघाच. ऊर्जा विचारते की पण हे कसं शक्य आहे. त्यावर हुळबुट्टे सांगतो की मॅडम, अहो तो स्वतःला 30 मार्क हा समजत असेल तर आपण पण धुरंधर आहे म्हटलं. आज फक्त तुम्ही मला एकच वचन द्या, माझी मेहनत तुम्ही वाया घालवून सोडू नका. तुम्ही ही केस जिंकणारच याचं वचन देऊन सोडून द्या मला आता. तेव्हा ऊर्जा सांगते की विक्रांत केस जिंकायची हा एकच ध्यास मनात ठेवून मी हा क्षण काढते साहेब. तुम्ही फक्त त्या विक्रांत शिर्केला एकदा कोर्टात हजर करा. त्या हर्षवर्धन जहागीरदाराला खेळू द्यात ना काय खेळ खेळायची आहे ती. माझ्याकडे पण एक हुकमी एक आहे जो मी फक्त कोर्टात सादर करणार आहे. त्या विक्रांत शिर्केला त्याचे गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय मी ही केस संपूच देणार नाही आहे. वचन देते मी तुम्हाला. आणि हुळबुट्टे तिच्या हातात हात देतो. आता दोघेही सज्ज असतात विक्रांतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी. काही वेळानंतर ऊर्जा शौर्याची भेट घेते कोर्टात आणि शौर्याला धक्कादायक बातमी सांगते. ते म्हणजे विक्रांतचं अटक वॉरंट कॅन्सल झाल्याची. आता शौर्य विचारतो की पण नक्की कारण काय आहे. त्यावर ऊर्जा उत्तर देते की अरे इन्स्पेक्टर हुळबुट्टे मला म्हणाले की वरून सूत्र हल्ली आहेत आणि मला माहिती आहे ती सूत्र कोणी हलवली असतील. नक्कीच हे सगळं जहागीरदारानेच केलं असणार आहे. त्यावर शौर्य मनातच विचार करतो की माझी तर पूर्ण खात्री आहे की सूत्र डॅडनेच हलवले असतील, पण डॅड मला त्या केसमध्ये लक्षच घालू देत नाही आहेत. ऊर्जा शौर्याला सांगते की इन्स्पेक्टर हुळबुट्टे मला सांगत होते की कोणीतरी असा व्यक्ती आहे जो आपल्या प्रत्येक स्टेपची माहिती हर्षवर्धन जहागीरदाराला पुरवतोय. आपण त्या व्यक्तीला शोधून काढलं तर तेव्हा हर्षवर्धन या खेळात किती मुरलेला माणूस आहे हे शौर्यपेक्षा आणखीन कोण चांगलं ओळखणार. ऊर्जाला तो सांगतो, समजावतो की नाही ऊर्जा, ही लोक एका सोर्सवरती कधीच अवलंबून नसतात. आपण एका माणसाला शोधू ते लगेच दुसरा उभा करतील. अरे शौर्य, जर तो विक्रांत शिर्के कोर्टात उभाच नाही राहिला तर मग माझ्या आर्ग्युमेंटला काय अर्थ आहे. फक्त एकदा तो विक्रांत शिर्के कोर्टात माझ्यासमोर उभा राहावा, मग बघ ती केस कशी मी वळवते ते. पण आत्ता या केसमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि त्या आणखीन वाढतच जातील. तेव्हा शौर्य तिला धीर देतो की ऊर्जा, पुढे जाऊन याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. वी विल फाईट. पण आत्ता आपलं शांत राहणं जास्त गरजेचं आहे. शौर्य तिला सल्ला देतो की चल आपण चायचुईला जाऊयात आणि मस्त एक चहा टाकूयात. तेव्हा ऊर्जा सांगते की नाही नको, मी आत्ता घरी जाते आणि आधी केसवरती काम चालू करते. कॉम्प्लिकेशन्स जशा वाढत आहेत तशी माझी जबाबदारीही वाढते. तेव्हा शौर्यलाही कळून चुकतं की तिचं या केसवर काम करणं किती महत्त्वाचं आहे. शौर्य ऊर्जाच्या तब्येतीची चौकशी करतो. हात बरा आहे तुझा? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो बरं आहे. आणि डोकं? ऊर्जा हसत सांगते की हो तेही बरं आहे. शौर्य मुद्दाम तिला सल्ला देतो की तू ना डोकं थंडच ठेव, जेणेकरून तुला या केसवरती काम करता येईल आणि तू लवकर बरी होशील. तो विचारतो की तुला घरी सोडू? तेव्हा ऊर्जा सांगते की नाही नको राहू देत,
मला एक ॲफिडेव्हिटचं काम आहे, ते संपवून मी जाईनच. आता ऊर्जा निघणार. शौर्य हाक मारतो. ती थांबते. तो म्हणतो की काही नाही. मग ती तशीच निघून जाते पुढे. दोघेही पाठमोरे असतात आणि ऊर्जाला कळून चुकतं. ती विचार करते की शौर्य, तुला नक्कीच काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. बोलायला हवं होतं सारे. मी नक्की ऐकलं असतं. आणि ती वळून शौर्यकडे पाहतच राहते. रात्रीच्या वेळी तडवी काकू पूर्वाची भेट घेतात आणि त्या प्रसाद देतात जीवदानी देवीचा. तेव्हा पूर्वा विचारते की तुम्ही गेला होतात? तडवी काकू सांगतात की नाही गं, अगं आपल्या अंजूचं लग्न ठरलं आहे ना, तर तिची आई नवस बोलली होती. तिनेच तुला प्रसादही द्यायला सांगितला होता. तू आणि ऊर्जा प्रसाद दोघेही खा. तडवी काकू सांगतात की जीवदानी देवी म्हणजे अगदी जागृत देवस्थान. मग पूर्वा विचार करते की हो ना, माझी खूप दिवस झाले तिथे जायची इच्छा आहे. तडवी काकू म्हणतात की अगं मग जा. पूर्वा म्हणते की जायचं म्हणजे पूर्ण दिवस लागेल, मग पहाटे निघावं लागेल. घरातल्या कामांचं काय? तडवी काकू समजावतात की तू जा, इथलं सगळं माझं मी बघेन, जाऊन येच. तडवी काकू पूर्वाला शनिवारी जायला सांगतात. पूर्वा म्हणते की अरे हो, उद्याच. पूर्वाने कामाचं खूपच टेन्शन घेतलेलं असतं. तडवी काकू समजावते की अगं शनिवारी बचत गट म्हणजे तुला त्या दिवशी काही काम नसतं. तेव्हा पूर्वाही म्हणते की ऊर्जाचंही जास्तीचं काम कोर्टात नसतंच. आता स्वतः घराची जबाबदारी तडवी काकूने उचलली आहे म्हटल्यानंतर पूर्वा निर्धास्त होते. आता इकडे बघा, तो आमदार इतका चवताळलाय, हातावर हात धरून बसून राहणं या दिग्विजय शिर्केला कधी जमलेलंच नाही आहे. आमच्या रक्तातच नाही आहे ते. काय म्हणतो तो हर्षवर्धन जहागीरदार, प्लॅन ए बी सी असल्याची कधी मला गरजच पडत नाही. गरज पडते ती भेकड लोकांना. पण आता मला पण त्याला दाखवून द्यावं लागेल हा दिग्विजय शिर्के आहे तरी कोण. कारण मान आता माझ्या मुलाची अडकली. विक्रांत विचारतो की पप्पा, नक्की काय करणार आहात तुम्ही? तो थोडासा घाबरलेलाही दिसतो. त्यावर दिग्विजय उत्तर देतो की रान पेटवणार आहे. विक्रांत विचारतो की म्हणजे? आमदार सांगतो की म्हणजे राजकारण खेळणार आहे. आता ते कसं खेळायचं ते तूही शिकून घे आणि तुम्ही सगळे लोक पण. तो त्याच्या पंटर लोकांना सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे भरतनगर चाळ 7 नंबर चाळीतच राहते ना ते? त्याचा पंटर बोलतो की हो साहेब. आणि ती आणि तिची आई दोघीच असतात ना घरी? त्याचा पंटर पुन्हा म्हणतो की हो साहेब. आता तो इतका पिसाळून उठलेला असतो. तो सांगतो की मग जा आणि आता अशी काही ती चाळ पेटवा ना की सगळे तिच्या विरोधात केले पाहिजेत. तिच्या आईला आणि तिला धक्के मारून तिथून बाहेर फेकलं पाहिजे. त्यांची सगळी माणसं त्यांच्या विरोधात केली पाहिजे. एकटं पाडा त्या दोघींना. तेव्हा विक्रांत म्हणतो की पण पप्पा, अहो जी माणसं त्यांच्या बाजूने आहेत ती तर त्यांच्याच बाजूने राहणार आहेत ना, मग हे कसं शक्य आहे? तेव्हा आमदार म्हणतो की जसं तुझं नाव वर आलं तसंच शक्य आहे. अरे काय नाही रे, आपला फक्त एक शब्द टाकण्याचा अवकाश. सगळी चक्र फिरतात. उद्या 10वीची परीक्षा आहे. उद्या शनिवार आणि रविवार. झालं, जमलं सगळं. मग आता आमदार त्याच्या पंटर लोकांना प्लॅन समजावून सांगतो की कसं त्या चाळकऱ्यांना ऊर्जा आणि तिच्या आईच्या विरोधात उभं करायचं आहे. काही काळजी करू नका तुम्ही लोक. सगळा आपला मतदारसंघ आहे. अरे इतकी वर्ष इतकं काम केलं आहे त्या लोकांसाठी, ते आपल्या उपयोगी कधी पडणार? आता विक्रांतचा प्रश्न पडतो की पण त्यात तुम्ही वाईट व्हाल ना? त्यावर आमदार सांगतो की अरे पण हे सगळं कारण मी केलं आहे ते कळलं तर ना. आता हा आमदार इतका नीच आहे, पूर्ण खालच्या थराला पोहोचतो स्वतःच्या पोराला वाचवण्यासाठी. तो त्याच्या पंटर लोकांना प्लॅन समजावतो की चाळीत जायचं, एका पोरीला पकडायचं आणि फार बडबड करायला लागली ना की तिला विचारायचं, स्वतःला काय जास्त ऊर्जा शिंदे समजायला लागलीस का? आणि आतीच केलं ना 2 कानफाटात द्यायच्या. तिला इतकं घाबरवून टाकायचं. हे असंच सगळं रान पेटवायचं. त्या ऊर्जा शिंदेला एकटं पाडायचं. इतकं घाबरवायचं, इतकं धमकावायचं की ती रडली पाहिजे, एकटी पडली पाहिजे, इतकी हतबल झाली पाहिजे ना की तिने स्वतः विनवण्या केल्या पाहिजे कोर्टात न जाण्यासाठी. आता त्यातला एक गुंड मावाले विचारतो
साहेब हे काम कधी करायचं आहे? तेव्हा आमदार त्याला सांगतो की उद्याच्या उद्याच. ऊर्जा शिंदे, आता तुझी ऊर्जा चकडी काढून घेतो की नाही ते बघच. आता हे काम आमदार शिर्केच्या पद्धतीनेच होणार. शेवटी आता दुसरा दिवस उजाडतोच आणि त्यावेळी दळवी काकू ऊर्जासाठी उपमा घेऊन येतात. ऊर्जा आता दळवी काकूंना विचारते की कशाला तुम्ही एवढं काळजी करताय, माझं मी करून घेतलं असतं की. दळवी काकू म्हणते की काय बाय माझे, अगं एवढं करू शकत नाही आहे का तुझ्यासाठी. आता त्यांची भाजी गॅसवरती असते म्हणून दळवी काकू निघून जातात आणि सुरू होतो तिथे मोठा तमाशा. आता एक काका काकू त्यांच्या मुलीला घेऊन तिथे आलेले असतात चाळीत. ऊर्जाच्या नावाने आरडाओरडा करत असतात. ऊर्जा धावत बाहेर येते. आता ते काका ऊर्जावरतीच भडकतात. इकडे तू, इकडे इकडे, जरा माझ्या पोरीला बघ जरा. ऊर्जा येऊन बघते तर सोनूच्या चेहऱ्यावरती जखमा झालेल्या असतात. तिच्या काळजाचा ठोका चुकतो. ती धक्क्याने विचारते की सोनू, अगं काय झालं आहे? तिची आई ऊर्जावरतीच आरोप लावते की ऊर्जा, हे सगळं तुझ्यामुळेच आले. ऊर्जा धक्का बसतो. माझ्यामुळे? इतक्यात दुसरी तक्रार येते ऊर्जाकडे. ए ऊर्जा, चल आमच्या चाळीची लाईट गेली आहे, तिथली लाईट चालू करून घे. तेव्हा ऊर्जा विचारते की पण तुमच्या लाईटीचा प्रॉब्लेम मी कसा सॉल्व करू शकते? आता तिथले काका म्हणतात की आम्हाला काय माहीत नाही. त्या लोकांना विचारलं तर ती लोकं म्हणतात की ऊर्जा शिंदेला विचारा, ती तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करते, हाही करून देईल. आता ऊर्जा विचारणारच ना की लाईटीचा आणि तिचा संबंध काय आहे. प्रश्न पडणंही साहजिक आहे. आता ते जे आहेत लोक ते ऊर्जावरतीच तुटून पडतात की ते आम्हाला काही माहीत नाही, रात्रीपासून लाईट गेले, 10वीच्या पोरांची परीक्षा चालू आहे, अभ्यास कसा करायचा त्यांनी. आता एक तक्रार संपत नाही तोवर दुसरी, आता दुसरी संपत नाही तोवर तिसरी तक्रार उभी राहते. चाळीतल्या बायका ऊर्जाला भांडायलाच येतात. ए ऊर्जा, आता आम्ही तुझ्या घरातलंच पाणी घेऊन जातो. अगं तुझ्यामुळे चाळीतले सगळे नळ बंद करून टाकलेत. आता ऊर्जाला कळत नाही की नळाचा आणि तिचा काय संबंध आहे. इतक्या दळवी काकू ही बातमी देतात की ऊर्जा, अगं आपल्याही चाळीची लाईट बंद केली आहे आणि हे काय, अगं पाणी पण गेलं आहे आपल्या चाळीचं. आता ऊर्जासमोर इतकं मोठं आव्हान असतं, त्यात तिचेच चाळीतले लोक तिच्याच विरोधात उठलेले असतात. आता जे पंटर लोक आहेत आमदाराची, ती त्याला बातमी देतात की त्यांच्या प्लॅननुसार सगळं तसंच घडतंय. आमदार त्यांची पाठ थोपटतो की व्हेरी गुड, व्हेरी गुड, थांबा तिथे. आणि ती आहे का अतिशहाणी ती ऊर्जा शिंदे. तो म्हणतो की हाय हाय साहेब, माफी मागायला लागले की लोकांची. तो म्हणतो की एकदाचं संधी साधा आणि घुसा त्या चाळीत आणि पेटवा सगळं वातावरण. आणि आत्ता इथून काय सांगतोय ते नीट कान देऊन ऐका. आता तिथे काही तमाशा घडतोय ना, तो मला माझ्या डोळ्यांनी बघायचा आहे. आता त्याचा तो मावाली गुंड सांगतो की साहेब, तुम्हाला आता लाईव्ह टेलिकास्टच दाखवतो. आता ते जे 2 मावाले आहेत ना, ते तिथे त्या माणसांसोबत मिक्स होतात चाळीतल्या आणि ऊर्जावरती तुटून पडतात भांडायला. ए ऊर्जा, तुला काय म्हणजे उत्तरं द्यायची आहेत की नाही माहीत नाही. आता मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे, लाईट गेली आहे. इथे चाळीचा प्रश्न आहे, पाणी गेले. हे सगळं तुझ्यामुळे घडत आहेत. सगळ्यांसमोर तेही आरोप लावतात सुटतात. आता सोनूचा बाप जो आहे तो सगळ्यात जास्त भडकलेला असतो. इतक्यातच तिथे मंग्याही हजर होतो. ए ऊर्जा, बाकीच्यांचा प्रश्न फक्त लाईट आणि पाण्याचा आहे हो तुमचा, इथे तर माझ्या पोरीच्या जीवावर बेतले. ऊर्जा विचारते की सोनू हे बघ, तुला काय झालं आहे नक्की ते मला सांग बरं. आता ती शांतपणे विचारते पण तिचा बाप तो भडकतोच की. तो म्हणतो की काही गुंडांनी छेड काढली तिची आणि प्रतिकार करायला गेलं तर मारहाण केली तिला. ऊर्जाला इतका मोठा धक्का बसलेला असतो. तिकडून तो आमदार लाईव्ह हे सगळं पाहत असतो. आता अर्पिताही त्या आमदारासोबत असतेच. ऊर्जा धक्क्याने विचारते की सोनू हे सगळं खरं आहे? तिचा बाप पुन्हा भडकतो. ए मी काय खोटं सांगतोय का मग? अगं सगळ्याचे तुझ्याच संबंध आहे की. ऊर्जा म्हणते की काका हो पण मला कळतच नाही आहे. आता तो बाप आहे तिचा सोनूला म्हणतो की सोनू, ती मुलं काय म्हणाली ते सांग जरा हिला. सोनू रडतच सांगते की ताई, ती लोक मला म्हणाले की स्वतःला काय ऊर्जा शिंदे समजते काय. आता आमदाराचे 2 पंटर आहेत ते बोलायला सुरुवात करतात. अख्ख्या चाळीला ऊर्जाच्या विरोधात भडकावत असतात. आता तो सोनूचा बाप जो आहे तो ऊर्जाला जाब विचारतो की तुझ्यासारख्या पोरीमुळे आमच्यासारख्यांच्या लेकरांच्या डोक्यात नको ते विषय घुमायला लागले तर आम्ही काय करायचं. आता ते 2 पंटर आहेत तेही बोलायला सुरुवात करतात की बोल ना. आता ही ऊर्जा शिंदे
शायनिंग मारतच फिरते की. स्वतःला अतिहुशार काय समजते. तुझ्यामुळे आमच्या घरातल्या लेकरांना सगळं सहन करावं लागतं. सोनू काय एकटीच आहे का चाळीत तरुण? अशा कितीतरी तरुण पोरी आहेत आणि उद्या त्यांच्यावरती वेळ आलं तर? ही ऊर्जा शिंदे अति करते, मान वर करून जोमाने फिरते. त्या गुंडांशी नडते काय, भिडते काय, मारहाण काय करते. तेव्हा ऊर्जा उलटा सवाल करते की अहो मग काय करायचं? आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करायचा का? एका मुलीवरती अन्याय झालाय, मी तिच्यासाठी लढते, तर ती चूक कशी काय असू शकते? तेव्हा अर्ध्या चाळकऱ्यांना ऊर्जाचा मुद्दा बरोबर वाटतो, पण तो गुंड विचारतो की हो, पण त्याच अन्यायाच्या विरुद्ध लढताना आपल्या चाळीची बदनामी होते, त्याचं काय? आज वीज कापली आहे, पाणी बंद केलं आहे, उद्या तुझ्यामुळे अजून काय काय भोगावं लागणार आहे. आता तो सोनूचा बापही नेमकं तेच आरोप करतो की अख्ख्या चाळीला तुझ्यामुळेच भोगावं लागतंय. ऊर्जाला तर कुणाच्या प्रश्नांना तोड द्यावं काहीच कळत नसतं. इतकी कोंदळून आणि पिथरून गेलेली असते. ते तर अगदी तुटूनच पडलेले असतात. भडकवण्याचा, आगीत तेल ओतण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच असतो. तुझ्यासारख्या पोरीमुळे आमची चाळ बदनाम होते. तुझ्यामुळे उद्या जर आमच्या दुसऱ्या लेकरांना भोगावं लागलं तर काय करणार आहे? तू या चाळीत राहायचं नाही, बस. आता मात्र ऊर्जाच्या पायाखालची जमीनच हादरते. आता तो मवालीस आला, तो डायरेक्ट ऊर्जाचा हात पकडतो आणि त्याला त्या चाळीच्या बाहेर फेकणारच असतो. पण मध्ये पडते तळवी काकू. आता तळवी काकू प्रचंड भडकलेली असते. अरे काय लाजा हाकली तुम्ही घाण टाकलेत की काय? ओ प्रकाश भाऊजी, तुम्हाला तरी अक्कल आहे की नाही? आता एकटी कुठे जाणार आहे ती? चाळीशिवाय तिचं दुसरं घर आहे का? त्यात तिची आई पण इथे नाही आहे. आता तो लगेचच दळवी काकूंवरतीही बरसतो. ओ काकू, ते आम्हाला काय माहीत नाही या. आज हिच्यामुळे आपल्या चाळीतल्या एका लेकरावरती पालंट आले. उद्या चला आमचे अनेक लेकरं आहेत. हिच्यामुळे भोगायला लागला तर बस, ही इथे राहणार नाही. आणि पुन्हा तो ऊर्जाला बाहेर फेकायचा प्रयत्न करतो. आता तुला जी केस लढायची आहे ना, ज्याच्या विरोधात लढायचं आहे ते बाहेर जाऊन लढायचं. आता तो दळवी काकू पुन्हा मध्ये पडते आणि ऊर्जाला वाचवते त्यांच्या तावडीतून. ऊर्जा आता त्या सगळ्यांना विचारते की मला खरंच विश्वास बसत नाही आहे अजून. ज्या चाळीत मी लहानाची मोठी झाले, तेच चाळकरी आज मला बाहेर काढतायत का? तर एका मुलीसाठी मी लढते, सिस्टीमच्या विरोधात जाते म्हणून. आता ऊर्जा चाळीतल्या सगळ्या लोकांचे चांगलेच कान उघडणे करते. तुम्हाला कळत कसं नाही आहे? अहो हा लढा फक्त माझ्या एकटीचा नाही आहे, त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. आपण आता त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र उभं राहायला हवं आहे. पण ऊर्जाने इतकं तळमळीने सांगूनसुद्धा कुठल्या चाळकऱ्याच्या डोक्यात शिरतच नसतं. आता तो सोनूचा बाप प्रकाश, तो म्हणतो की इतके दिवस तर मी बोललोच नव्हतो, मी गप्पच होतो. पण प्रसंग आज माझ्या मुलीवरती ओढावलाय म्हणून मला बोलावं लागतंय. अरे मग जिच्यासाठी ती ऊर्जा लढते, तिच्या जागी स्वतःच्या मुलीला ठेवून बघ एकदा. आमदाराचे गुंडही तिच्यावरती तुटून पडतात. देवीच्या उत्सवामध्ये तू मारामारी केली, भांडणं केली. एक मुलगी असून शोभतं का तुला हे सगळं वागणं? प्रेक्षकांनो, आता इथे हीच गोष्ट म्हणजे जाणून घेणं इतकं महत्त्वाचं आहे की खरंच म्हणजे एका मुलीचं किती खच्चीकरण केलं जातं आहे. हे आपलाच समाज नेमका आपल्याच विरोधात असं वागत असतो. सगळ्यात जास्त स्त्री हतबल तेव्हाच होते जेव्हा तिचीच बाजूची लोक तिचं खच्चीकरण करतात, तिला काढून पाडून बोलतात, हतबल करतात. अगदी तसंच काहीसं ते ऊर्जासोबत घडतंय. तीच आपल्या समाजाची रिॲलिटी आहे. बाकीच्याही बायका म्हणजे एक बाई असून बाईचा विचार कसा करता येत नाही तेच मला कळत नाही आहे. अगं ऊर्जा, आज आमच्या मुलींच्या एकेकाच्या बाबतीत असं घडायलंय. त्या मुलीला तू वाचवल्यात, आमच्या मुली नाही वाचल्यात तर? तोंड वर करून मूर्खासारखं विचारतायत या बायका. पण तोच समाज जर एकजूट झाला तर या आमदारासारखी नीच माणसं या समाजात टिकतील का? हा विचार करायला हवा आहे ना. समाजाची रिॲलिटी काय आहे माहिती आहे प्रेक्षकांनो? आपल्याला देवाने तोंड दिले लोकाला घालून पाडून तोंड सुख घेण्यापुरतं. पण तेच तोंड जर सिस्टीमच्या विरोधात चालवलं तर न्याय मिळणं किती सोपं होईल, हा विचार आपल्या डोक्यात का शिरत नसेल? आता मात्र वातावरण इतकं पेटतं ना प्रेक्षकांवर, बापरे.
आता तो जो लाईव्ह दाखवत असतो ना मावाले, आमदाराला सांगतो की माहोल चांगलाच पेटलाय. आमदार तिकडून त्याला सांगतो की पेटवा, अजून पेटवा, जास्त पेटलं पाहिजे. आता ते जे गुंड आहेत ते साले ऊर्जाला म्हणतात की हिच्या घरातलं सगळं सामान बाहेर फेकून द्या आणि हाकला हिला चाले बाहेर. आता चाळीतले अर्धे लोक ऊर्जाच्या बाजूने असतात हा. ते त्या गुंडांना साल्यांना आत शिरूच देत नाहीत. सगळ्यात जास्त तर मंगे आणि तळवी काकू, ते दोघे ना खंबीरपणे ऊर्जाच्या सोबत उभे असतात. आता तो गुंड तळवी काकूला विचारतो की तुम्ही काय या ऊर्जा शिंदेच्या दलाल आहेत का? मंग्याच्या डोक्यात ते चणक पडते. तो त्याचा कॉलरच पकडतो, साल्याचा गळाच आवडतो. जाधव काका मध्ये पडतात आणि ऊर्जाला समजावतात की बाई ऊर्जा, कशाला उगाचच या लोकांच्या नादी लागतेस? त्या पोरीला न्याय मिळवण्याच्या नादामध्ये कळतंय का तुला, बाकी सगळ्या चाळीला भोगावं लागतंय. आता तळवी काकू त्यांची चांगलीच फजिती करते. ओ जाधव काका, जरा तरी लाज वाटते का तुम्हाला? वर्गणी म्हणून 2 रुपये कधी द्यावेसे वाटलेत का? आणि ही पोरगी कुणासाठी तर काहीतरी चांगलं करते आणि तुम्ही तिलाच ऐकवताय. आता बाकीच्या बायका तळवी काकूंवरती तुटून पडतात. ओ तळवी, तुमच्या दोन्ही पोरांचे लग्न झालेत ना, म्हणून तुम्हाला काही वाटत नाही. पण आमच्या मुली अजून लहान आहेत. त्यांच्यावरती असले प्रसंग ओढवले तर त्यांच्या लग्नाचं कोण बघणार? प्रेक्षकांनो, आपला समाज ना इथेच माती खातो. म्हणजे ना इथे नेमकं अक्कल घाण टाकल्यासारखी वागतात लोक. पुन्हा तो साला मावाली ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला सांगतो की तुला केस लढायचे आहे ना, चाळीच्या बाहेर जाऊन करायचं. मंग्या त्याला ढकलतो. तेव्हा मंग्याच्याच अख्ख्या चाळीलाच हा विचारतो की हे सगळं खापर ऊर्जाच्या डोक्यावर कशाला फोडताय रे? तो जो गुंडा आहे ना, तो आता मंग्याची कॉलर पकडतो आणि त्याला धमकावतो की तुझ्या बाईक सकट तुझे सगळे तुकडे करेन आणि 10 मिनिटात मशानात पोचवे ना. 10 मिनिटाची डिलिव्हरी आहे फक्त. आणि तो त्याला फेकतो बाजूला. आता अख्खी चाळ ही ऊर्जाच्या विरोधातच उभी राहिलेली असते. तळवी काकूंचंही कोणी ऐकून घ्यायला तयार नसतं. तळवी काकू ऊर्जाला बाजूला घेऊन येतात आणि तिची समजूत घालतात. त्यांचाही सल्ला तोच येतो. त्या सांगतात की बाई ऊर्जा, अगं कशाला लढते ती पद्माची केस, सोडून दे ना. घर गेलं तर कुठे जाशील, कुठे राहशील? ऊर्जा आता स्पष्ट शब्दात उत्तर देते की नाही काकू, अहो हे मुद्दाम करतायत लोक, आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. पण मी पद्माची केस मागे घेणार नाही आहे. आता तो गुंड साला तिच्यावरती धावून येतो. अच्छा, तू घेणार नाही आहेस का केस मागे? चल, सामान सगळं बाहेर फेक आणि फेका चाळीच्या बाहेरीला. आता तेव्हा मंग्या, तळवी काकू, ऊर्जा तिघेही त्यांना आडवे जातात. पूर्ण ताकदीने चोर लावतात. पण आता तो साला जो दुसरा गुंड आहे ना, तो मंग्यावरती चोराच्या काठीने वार करतो. मंग्या आता डोक्यात काठी बसते आणि बेशुद्धच पडतो. ऊर्जा, तळवी काकू यांच्या काळजाचा ठोका चुकतो आणि चाळकळी सगळे साले घाबरूनच जातात. कुणीही ऊर्जाच्या बाजूने त्या 2 गुंडांना तोंड द्यायला उभं राहत नाही. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. वाटलंच होतं प्रेक्षकांनो की पुढचा जबरदस्त ट्विस्ट म्हणजे शौर्य ऊर्जाला वाचवण्यासाठी येणारच. आता तो जो लाईव्ह टेलिकास्ट आमदाराला दाखवत असतो ना, तो ऊर्जाला धमकावतो की आता तुला आम्ही सोडणार नाही. आणि ते साले 2 मवाली ऊर्जाच्या घरातलं सगळं सामान काढून बाहेर फेकून देतात. चाळकरी तमाशा बघतच उभे असतात. मंग्याला लागलं म्हणून तेही माघार घेतात. ऊर्जा त्यांना विनवण्या करत असते हात जोडून की प्लीज हा तमाशा थांबवा. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत. आमदाराची ऑर्डर आहे ना. शेवटी आता शौर्य तिथे हजर होतोच. आता बघूयात की त्या गुंडांची आणि सोबतच आमदाराच्या प्लॅनची कशी वाट लागते ते.